अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. आज मी आपणा ज्ञानेश्वराची गाथा आपणापुढे सादर करीत आहे. माझं दुसरं चॅनल सरळ जीवन झाला सुद्धा हे सुद्धा पाहायला विसरू नका. त्याच्यामध्ये प्रेरणादायी विचार मांडलेले असे व्हिडिओ आहे, रेसिपी आहे, भाजीपाल्यामधील जीवनसत्व आहे, असे सर्व प्रकारचे 600च्या घरात गेलेले माझे व्हिडिओ आहे, ते पण पाहायला विसरू नका. आणि हे जे ज्ञानेश्वराची मी गाथा सांगते, त्याचे वडील होते विठ्ठलपंत. ते आध्यात्मिक होते पूर्वजापासूनच. आणि त्यांनी बायकोला न विचारता, विवाहित असल्यावर सुद्धा बायकोला न विचारता ते काशीला निघून गेले. आणि जेव्हा काशीच्या गुरु, आध्यात्मिक गुरु रामा शर्मा यांना कळले की हा विवाहित आहे, मग त्यांनी त्याला घरी जायला सांगितलं. आणि मग ते तू घरी जा आणि आपला आपला गृहस्थ संसार सांभाळ. तर असं म्हणून ते यात्रा करत करत आपल्या आळंदीला आले आणि तिथे स्थायिक झाले. तिथे 4 मुलं झाले. अशा प्रकारची कविता आता पुढचं त्यांचं गाथा आपणाला सादर करते, ती पहा. ज्ञानेश्वराचा जन्म आपेगाव 12वे शतक. मध्यरात्री झाला. श्रावण कृष्ण अष्टमीस. ज्ञानेश्वराचा जन्म आपेगाव 12वे शतक. मध्यरात्री झाला. श्रावण कृष्ण अष्टमीस. मराठी संत, योगी, तत्वज्ञ ज्ञानदेव माऊली म्हणूनही ओळखतात. त्यास ते मराठी संत होते, योगी होते, तत्वज्ञ ज्ञानदेव माऊली म्हणूनही ओळखतात. त्यास संत ज्ञानेश्वराचे विचार अद्वैत, वेदांत, तत्वज्ञान थोर. संत ज्ञानेश्वराचे विचार अद्वैत, वेदांत, तत्वज्ञान थोर. भगवान विष्णूचा अवतार, विठ्ठल भक्ती, योगावर भर, प्रभाव अपार. भगवान विष्णूचा अवतार, विठ्ठल भक्ती, योगावर भर, प्रभाव अपार. वडील विठ्ठलपंत, माता रुक्मिणीबाई कुलकर्णी, आळंदी माहेर. वडील विठ्ठलपंत, माता रुक्मिणीबाई कुलकर्णी, आळंदीचे माहेर. 4 मुले. मोठा भाऊ निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपान. मुक्ताबाई लहान. 4 मुले. मोठा भाऊ निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई लहान. वडील विवाहित पण खूप आध्यात्मिक. संन्यास घेऊन गेले काशीला निघून. वडील विवाहित पण खूप आध्यात्मिक, संन्यास घेऊन गेले काशीला निघून. अध्यात्म गुरु रामा शर्माला कळले की हा विवाहित आहे. आध्यात्मिक गुरु रामा शर्मा कळले हा विवाहित आहे. मग पत्नीकडे जा आता आणि गृहस्थाचं कर्तव्य सांभाळून राहा. आध्यात्मिक गुरु शर्माला कळलं हा विवाहित आहे. मग त्यांनी सांगितलं पत्नीकडे जा आणि गृहस्थ कर्तव्य राहा सांभाळून. मग आळंदीत आले, स्थायिक झाले. 4 मुले झाली. संन्यासाची मुले ब्राह्मण करी छडछाड. आळंदीत आले, यात्रा करत करत आळंदीत आले, स्थायिक झाले. मुले झाली 4 संन्यासाची मुले, म्हणून ब्राह्मण करी छेडछाड. विठ्ठलपंताचं प्रायचित्त म्हणून जीवन त्याग. दोघांनी इंद्रायणी नदीत उडी घेऊन विठ्ठलपंताचं प्रायचित्त म्हणून जीवन त्याग
केला जीवनत्याग आणि दोघांनी इंद्रायणी नदीत उडी मारून मृत्यूनंतर भावंडांना फारच त्रास होऊ लागला लोकांकडून. मृत्यूनंतर भावंडांना फारच त्रास होऊ लागला लोकांकडून. पैठणला गेले निघून, कुशाग्र बुद्धी पाहून ब्राह्मणाने केले शुद्धीकरण. पैठणला गेले निघून, कुशाग्र बुद्धी पाहून ब्राह्मणाने केले शुद्धीकरण. क्रूर माणसाने, आता त्यांचे चमत्कार कसे आहे. क्रूर माणसाने म्हाताऱ्या म्हशीत मारून जखमी केली, रडून रडून खाली कोसळली. क्रूर माणसाने म्हाताऱ्या म्हशीस मारून जखमी केली, ती रडून रडून खाली कोसळली. निश्चल ज्ञानदेवाने कपाळावर हात ठेवताच म्हैस खोल आवाजात वेद म्हणू लागली. निश्चल ज्ञानदेवाने कपाळावर हात ठेवताच म्हैस खोल आवाजात वेद म्हणू लागले. कुशलोगी चांगदेव आपल्या जादूने सामर्थ्याने वाघावर स्वार झाले. गर्विष्ठ होते हे चांगदेव. कुशलोगी चांगदेव आपल्या जादूने सामर्थ्याने वाघावर स्वार झाले. ज्ञानदेव चालत्या भिंतीवर स्वार होऊन चांगदेवास नम्र नमविले. ज्ञानदेव चालत्या भिंतीवर स्वार होऊन चांगदेवास नम्र बनविले. असे त्यांचे चमत्कार आहे. आता त्यांचं कार्य काय. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 ग्रंथ लिहिले. मराठी भाषेचा अभिमान. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 ग्रंथ लिहिले. मराठी भाषेचा अभिमान. चांगदेवाचे गर्वहरण केले. 65 ववाचे उपदेशपर पत्र लिहून चांगदेवाचे गर्वहरण केले. 65 वव्याचे उपदेशपर पत्र लिहून साऱ्या विश्वाची काळजी घेणाऱ्या भक्त प्रेमाने म्हणती माऊली. साऱ्या विश्वाची काळजी घेणाऱ्याला भक्त प्रेमाने म्हणती माऊली. आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा प्रयत्न केला चंद्रभागेच्या वाळवंटी. आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा प्रयत्न केला ज्ञानेश्वरांनी चंद्रभागेच्या वाळवंटी. ज्ञानेश्वर महाराजांनी भागवद्गीता लिहिली मराठीत. त्यांना मराठीचे खूप महत्त्व होते आणि मराठीच्या अभिमान होता मराठीचा. ही त्यांच्या साहित्यावरूनच दिसून येते. तर अशा प्रकारे ते संन्याशाची मुले छळगावहून ही ज्ञानेश्वराची गाथा अवश्य पहा. त्यांचे चमत्कार पहा, त्यांचे कार्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.